राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील मनसेची कार्यकारिणी बरखास्त होणार। मनसेत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा निर्णय आहे। निराशाजनक स्थिती पाहून राज ठाकरेंनी एका दिवसात नाशिकचा दौरा आटोपलाय। निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी खडसावल्याचं कळतं। 6 तास 1 to 1 चर्चा करत नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मनसेच्या एका नेत्याने पुढारी न्यूजला ही महत्त्वाची माहिती दिली। या संदर्भात ताजा अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडलेत। मी किरणकडे जाणार आहे। किरण, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। खरं तर राज ठाकरे यांचा नाशिक दौरा होता। विधानसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी मनसेची पाहायला मिळाली, अपयश आलं आणि त्यानंतर आता प्रत्येक जिल्हानिहाय कार्यकारिणी बरखास्त केली जाणार आहे। नवीन नियुक्त्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने केली जाणार अशी माहिती मिळते। काय या संदर्भात सविस्तर माहिती आहे? कारण अगदी खरं आहे, आपण जर बघितलं तर राज ठाकरे हे 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेले होते। या दौऱ्याच्या निमित्तानं त्यांनी पहिल्याच दिवशी शहर आणि ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठका घेतल्यात। प्रामुख्यानं 1 to 1 चर्चा यामध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसमोर केली। यामध्ये एकूणच जर बघितलं तर अनेक पदाधिकाऱ्यांचं निराशाजनक काम आहे आणि त्यांना या सगळ्या दरम्यान राज ठाकरेंनी त्यांच्या खास शैलीमध्ये खडसावल्याची देखील माहिती आपल्याला मिळते। इतकंच काय तर एकूणच विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जो परफॉर्मन्स पक्षाचा बघायला मिळाला, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जी कार्यकारिणी आहे ती बरखास्त करून नव्यानं कार्यकारिणी करण्याच्या बाबतचं मत देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे। आपण जर बघितलं तर पुढील काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी नवी कार्यकारिणी करण्याच्या बाबतचं मत व्यक्त केलेलं असताना मात्र प्रामुख्यानं जी कार्यकारिणी सध्याच्या घडीला कार्यान्वित आहे त्यापैकी ज्यांचं काम चांगलं आहे त्यांना पुन्हा एकदा संधी मिळेल, मात्र ज्यांचं काम चांगलं नाहीये त्यांना या कार्यकारिणीतनं डच्चू मिळेल अशा स्वरूपाचं मत देखील या दरम्यान व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर राज ठाकरे आता पुढील काळामध्ये नेमका काय निर्णय घेतात हे बघावं लागणार आहे। 30 तारखेला मुंबईमध्ये पदाधिकाऱ्यांसोबतचा मेळावा पार पडतोय। त्या मेळाव्याच्या दरम्यान काही घोषणा करतात का हे देखील बघावं लागेल। मात्र एकूणच विधानसभा निवडणुकीच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पक्षाला फारसं यश आलेलं नाहीये आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता ॲक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच किरण, आगामी काळात राज ठाकरेंच्या माध्यमातून काय भूमिका घेण्यात येते, याचे नेमके परिणाम काय होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती।